Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मी आताही असं म्हणालो की देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांचं नकली भांडण ते फसवण्याचं कारण आहे. याचं कारण असं आहे की जरांगे पाटील यांनी असं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आणि टार्गेट करून ओबीसीना असं वाटतंय की जरांगेच्या विरोधात कोण तर देवेंद्र फडणवीस, म्हणून आपले देवेंद्र फडणवीस असा शब्दप्रयोग सुरुवात झालेला आहे. पण देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे आहेत, भारतीय जनता पक्ष, ती या प्रश्नावरती भूमिकाच घ्यायला तयार. त्याच्यामुळे असणारा हे नकली भांडण आहे, मी असणारा मानतोय. दोघांचं नकली भांडण आहे, ठरवून झालेलं भांडण आहे, ओबीसीला फसवण्यासाठी चाललेलं भांडण आहे. शिंदे जे आहेत ना, त्यांनी असं वक्तव्य केलं की प्रकाश आंबेडकर, ओबीसी नेते आणि जरांगे यांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. कशासाठी? मार्ग काढण्यासाठी. ते का सत्तेत आहेत का? आंबेडकर साहेब सत्तेत नाही ना, आम्ही नाही. आम्ही आमच्यातच चर्चा करून आमचेच गुताडागुतडी लावून द्यायची का? इकडे सत्ताधारी तुम्ही, विरोधक तुम्ही, आम्ही इकडे चर्चा करून काय करू? हे तर उलटाच खेळ झाला. पाटील प्रकाश आंबेडकर दौऱ्यावर निघालेले आहेत, कारण त्यांनी सोलापूरात असं म्हटलं की जरांगे पाटील आणि फडणवीस हे ठरवून भांडण करतायत, कारण फडणवीस जे आहे ओबीसीच्या असं सुद्धा भूमिका घेत नाहीत, म्हणून हे नकली भांडण आहे असं त्यांचं म्हणणं. हे आंबेडकर साहेब म्हणू शकत नाहीत असं. आणि ते बी मी देवेंद्र फडणवीस साहेब एकत्र नाही नकली भांडण आहे तुमचं ठरवून. हा नकली व्हायना समजा, नकली म्हणजे एकत्र झालं त्याचा अर्थ. मग म्हणजे आम्ही दोघं एकत्र. मी ऐकतो, मला विश्वास नाही बसत, कारण ते शक्यतो बोलताना ही बोलतात असं स्टेटमेंट मला नाही वाटत ते करू शकतील. टिकणार नाही, कारण जात ही कुटुंबाकडून येते असं प्रकाश आंबेडकर ते काय म्हणतात ना, मला चांगलं माहिती. त्यांचा डाव भल्याला कळत नाही, त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलचं आमचं काहीच म्हणणं नसतं. कारण त्यांना खूप अभ्यास आहे, ते वंचित आणि गरजवंताच्या बाजूने आहेत. एक दिवस तुम्हाला ते दिसल सुद्धा आणि तसं होईल सुद्धा. आणि तीच वंचितांना आणि गरजवंतांना अपेक्षा आहे की अन्यायाच्या बाजूनं प्रकाश आंबेडकर साहेब असतील आणि येतील सुद्धा.